छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आपण मालवण मध्ये आहोत. मालवण मध्ये दांडी बीचवर आपण आलेलो आहोत आणि दांडी बीचवर उन्हाळ्याची सुट्टी पडल्यानंतर पर्यटक जे आहेत ते फार मोठ्या प्रमाणात आलेले आहेत. आपण या ठिकाणी पाहतोय ही जे सगळं बनाना राईड्स असेल, स्नॉर्कलिंग असेल, स्कुबा ड्रायव्हिंग असेल, या ठिकाणी पॅरासिलिंग असेल, हे पाहण्यासाठी आनंद लुटण्यासाठी जे पर्यटक आहेत ते मुंबई मधून सुद्धा आज इथे आलेले आहेत. नागपूर असेल, केरळ असेल, कर्नाटक असेल, अगदी गोव्याला न पसंती करता इकडे आलेले आहेत. आपण काही पर्यटकांशी आज चर्चा करायला जाणार आहोत. ताई, काय सांगशील, तू कुठून आलीस? मी मुंबईवरून आलेली आहे. ऍक्च्युली आमचं म्हणजे आम्हाला किल्ले बघायला आवडतात. आम्ही पूर्ण आज फॅमिली सोबत आलो आहोत. इथे बघायला खूप सुंदर दृश्य आहे. लाईक आता संध्याकाळ झालेली आहे, इथे सनसेट आहे, मग बीच आहे, किल्ले आहेत, मग आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, मग खूप साऱ्या राईड्स आहेत. खूप मजा आली, खूप छान आहे हे beach. अच्छा, तू काय काय बघितलंस, काय सांगशील? एकदम हे झालेली पाहते. शाळेला सुट्टी पडली का? हो, नक्की सुट्टी पडली म्हणून ना, तर न सांगता नाही ना आलेला आहेस? नाही आले, सुट्टी पडली. आम्ही महाराजांना बघायला आले. काय काय बघितलंस? काय सिंधुदुर्ग किल्ला जो की समुद्राच्या एकदम मधोमध बांधला गेलेला आहे. त्या काळात अशी गोष्टी नव्हते की मधोमध कसं बांधणार. हे डोकं फक्त छत्रपती शिवाजी महाराजच लावू शकतात. अजून बऱ्याच गोष्टी आहेत तिकडे फिरण्यासारख्या. आता तर राईड्स पण आलेले आहेत. बनाना राईड, स्काय म्हणजे काय बोलतात, स्कुबा डायव्हिंग, ते सगळं. हा, पॅराग्लायडिंग. मासे खाल्लेस की नाही? मासे मालवण मध्ये मालवण मध्ये होच, मासेच खायची मजाच वेगळी आहे इकडे. नक्कीच तुम्ही आज मालवण मध्ये आलेत आणि पर्यटक म्हणून इथे मजा लुटताय. काय सांगा? खूप खूप अक्षरशः इतकी मजा येते की सांगण्याला शब्दच भेटत नाही. आणि मी तर फिश लवर आहे. मालवण म्हटलं की फिश, वेगवेगळ्या प्रकारची फिश. आणि आज 2 दिवस झाले आम्ही इथे स्टेला आहे आणि इतकी धमाल करत आहे मुलांबाळांबरोबर, कारण त्यांची सुट्ट्या पडलेल्या आहेत उन्हाळ्याच्या आणि धमाल चाललेली आहे. सर्वांना मी विनंती करतो की दर सुट्टीला मालवण कोकणला एक व्हिजिट द्या, जेणेकरून आपलं पर्यटक जे आहे त्याला पण भरभराट मिळेल. आणि खरंच अक्षरशः नक्कीच. ताई, तुम्ही काय सांगाल? आणि सगळ्यांनी मजा केली, तुम्ही काय काय केलं? मी पण खूप मजा केली आणि नक्की सगळ्यांना सांगू इच्छिते की वॅकेशन साठी नक्कीच इथे या, कारण खरंच खूप मजा येते आणि इथे एवढे आहेत ना ऍक्टिव्हिटीज वगैरे की मुलांनी खूप मजा केली. नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय ही जी काही जी दृश्य आहेत ती तुम्हाला मी दाखवतोय. अगदी साहसी खेळाची जी दृश्य आहेत ती मात्र या पर्यटकांनी आनंद लुटलेला आहे इथे. आणि खरं तर सांगायचं झालं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील दांडी बीच आहे, स्वच्छ आणि असं समुद्र किनारा म्हणून याची ओळख आहे. खरं बघायचं झालं तर या ठिकाणी पर्यटक जे आहेत ते मोठ्या प्रमाणात इथे दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. म्हणूनच सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवणी भाषेत म्हटलं जातं, यवा कोकण आपलंच असा. कॅमेरा पर्सन सौरभ सह गुरुप्रसाद दळवी, NDTV मराठी, मालवण, सिंधुदुर्ग.